मी धर्मराज अवधूत गुंडे। आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सुरुवात झालेली आहे। प्रचाराच्या रणांगणात सगळ्याच पक्षाचे लोक आहेत। तर यंदा काँग्रेसने उमेदवारी हे माझ्या वहिनी प्रियंका गुंडे यांना दिलेली आहे। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी हे उमेदवार आहेत। तर आमची व्हिजन या कुंभारीसाठी शालेय शिक्षण हे सुधारलं पाहिजे। तर प्रायव्हेटाइज शाळेमध्ये जे सुविधा मिळतात आणि तिथे फी भरावी लागते, विद्यार्थ्यांची मोठी रक्कम असतो, तर गोरगरिबांचे विद्यार्थी त्या ठिकाणी तेवढे फी भरू शकत नाही आणि ते शिक्षण घेऊ शकत नाही। तर याकरिता मला सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था सुधारायचं आहे। तर त्याच्यातून आम्हाला डिजिटल शिक्षण या विद्यार्थ्यांना कसं मिळवून देता येईल याकडे माझा प्रयत्न असेल। आणि ह्याच पद्धतीने अजून एक सांगायचं झालं तर सोलापुराच्या जवळ असलेला हा कुंभारी गाव आहे आणि एवढं जवळ असलं तरीही शासकीय आरोग्य योजना यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचत नाहीत। तर यासाठी आरोग्य सुविधा मला सुधारायचं आहे। खरं तर या आरोग्य सेवेमध्ये अनेक प्रसूती महिला असतात, त्यांना योग्य तो मार्गदर्शन मिळू शकत नाही, तर त्यांचा ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही आणि त्यांना ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं न झाल्या कारणाने अनेक महिलांच्या समस्या निर्माण होत आहेत। तर आम्हाला एवढं सांगायचं आरोग्य शिक्षण आणि हे खरं म्हणजे निवडणूक हे गाव पातळीवरची निवडणूक किंवा कार्यकर्त्यांची निवडणूक असतोय, ह्याच्या देश आणि राज्यांच्या ठीक आहे, परंतु ही निवडणुकीला सामोरे जात असताना आपण दिवाबत्ती, रस्ते, गटार, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांवरती आपण भर देतोय। खरं म्हणजे सगळ्यांनीच या गोष्टीवरती भर दिलं पाहिजे। कुंभारीला खरं तर पाण्याची फार मोठी समस्या होती। तर 3 महिने जेव्हा लास्ट टाइम गेल्या वेळेस जेव्हा दुष्काळ पडलं होतं तर कुंभारीला 25 दिवस पाणी उपलब्ध होत नव्हते। तर त्या काळात मी शिखर पहार या फाउंडेशनच्या माध्यमातून कुंभारी गावासाठी 3 महिने पाणी उपलब्ध करून दिलं। तर मध्यंतरी पूरग्रस्ताची परिस्थिती सुरुवात झाली, तर पूरग्रस्तांमधील नागरिकांना अन्नधान्याची मदत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवली। तर अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जात असताना कामाचीच ओळख घेऊन जावं असं मला म्हणायचं आहे। कारण की आज कुंभारीची निवडणूक खरं म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई सुरुवात झालेली आहे। पैसा मोप वाटप केलं किंवा लोकांना आमिष काही दाखवलं तरी त्या गोष्टीला अर्थ नसतो। शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, लोकांचे मतं आपण कामाच्या जोरावर घ्यावं आणि लोकांची कामं करणं हेच आमचं खरं आद्य कर्तव्य आहे आणि लोकांची काम करणं हे आमच्यासाठी एक सेवेची संधी असेल आणि त्या सेवेच्या संधीला मी प्राधान्य देत असतो खरं तर। आणि मला काम करण्याची आवड आहे, मला लोकांमध्ये जाऊन काम करण्याची आवड आहे। लोक मला आशीर्वाद देतील, माझ्या वहिनींना काँग्रेस चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने आशीर्वाद देतील असा मला एक विश्वास आहे। कारण की मी लोकांसाठी काम करतोय आणि लोकांसाठी काम केलंच पाहिजे। आपण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहोत आणि भरपूर काही आपण लोकांसाठी करायचं, त्याकरिता मला या रणांगणात उतरायची वेळ आली। आमचे स्टार प्रचारक म्हणून उद्याच्याला ते ठरणार आहे। तर सोलापूरच्या खासदार असतील प्रणितीताई शिंदे आणि सुशीलकुमारजी शिंदे साहेब असतील, अजून पक्षांनी जे आदेश द्याल त्यावर आपण चालायला तयार आहोत। सोलापुरात परवाचं महापालिकेचं इलेक्शन झालेलं आहे, पण काँग्रेसची संख्या ही हातावर बोटा मोजण्या इतकी आहे, पण ह्या इथे कसं तुम्ही ताकद लावणार? सर काय आहे तर तुम्ही सांगितलेलं हे बरोबर आहे, परंतु तुम्हाला सांगतो आज भाजपाची एवढं म्हणजे खालच्या पातळीची राजकारण चालू आहे की 2-4 आमदार त्यांचे आहेत, एकटी प्रणितीताई लोकांसाठी लढते आहे। खरं म्हणजे हे आमची अभिमानाची गोष्ट आहे, एकटी प्रणितीताई सोलापूरच्या खासदार म्हणून लोकांसाठी लढते आहे आणि मान्य करतो आम्ही, ठीक आहे आपण थोडंसं कमी पडलो त्याच्यात, आम्ही त्याच्यावरती चिंतन करू, काही अडचण नाही, परंतु खरं लोकांनी पण ह्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आशीर्वाद दिला पाहिजे हे मला म्हणायचं आहे। काँग्रेसचा जेव्हा प्रभाव होत असतो तर तेव्हा ते खापर जे आहे ते EVMवर फोडत आहेत, मग तुमचं मत काय, EVMवर इलेक्शन व्हायला पाहिजे की बॅलेट पेपरवर? EVMवर आजपर्यंत ठीक आहे, परंतु बॅलेट पेपरवरती पण एकदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेऊन एकदा लोकांच्या मनातील शंका निरसन जे आहे ते निरसन केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे। कारण की हा ठीक आहे आज EVM घोटाळा आहे म्हणतात, तर आम्ही पार्टीचे लोकही म्हणतात आणि विथ नागरिकांमध्ये पण हा एक संभ्रम आहे। तर ह्याची शहानिशा करण्यासाठी एकदा बॅलेट पेपरवरती मतदान व्हावं ही पण आमची इच्छा आहे।